सुस्वागतम सुस्वागतम. शिवभक्तजन हो, नारायणचा आपणास सस्नेह नमस्कार. तर 12 ज्योतिर्लिंगांची आपण यात्रा करत आहोत आणि अनेक ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण पाहिलेली आहे. ही यात्रा आपण करत करत वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत आहोत. आतापर्यंत मल्लिकार्जुन, सोरटी सोमनाथ आणि महाकालेश्वर अशा विविध ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण केलेली आहे आणि ही यात्रा करत करत आपण आता पोहोचलो आहोत पुण्यामध्ये. महाराष्ट्रातील पुण्यातील हे अतिशय सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजेच भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे ज्योतिर्लिंग आहे. आणि चला तर आपण लगेच पाय धुवून मंदिरापर्यंत पोहोचूया. चला तर हे पाय धुतले आपण आणि आता हे मंदिर आलं जवळ. चला तर मंदिरामध्ये प्रवेश करूया. या मंदिरामध्ये आपण या ज्योतिर्लिंगाचं म्हणजेच भीमाशंकराचं दर्शन करूया आणि नंतर बाहेर जाऊन छानपैकी या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती प्राप्त करूया, कथा वाचूया आणि त्याबद्दलची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. हे ज्योतिर्लिंग पुण्यातील अतिशय सुप्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग आहे आणि या भीमाशंकर या तीर्थक्षेत्री अनेक जण अतिशय आवडीने येतात आणि या भीमाशंकराचे दर्शन करतात. तर चला तर आपण बसूया छानपैकी आणि माहिती घेऊया या भीमाशंकर तीर्थक्षेत्राची. भीमा झाली चंद्रभागा, विठ्ठल चरणीच गंगा. भीमा झाली चंद्रभागा, विठ्ठल चरणीच गंगा. भक्तजन हो, चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीच्या तीरावर पंढरपुरात लाखो भाविक तल्लीन होऊन नाचत असताना आपल्याला दिसतात. पंढरपुरामध्ये नेहमीचे दिसणारे हे दृश्य आहे. पंढरपुराजवळ भीमा नदी चंद्रासारखी चंद्रकोरीच्या आकारासारखी ती वाहत असते आणि म्हणूनच तिला तेथे चंद्रभागा असे म्हणतात. लाखो वारकरी तिला गंगा भागीरथी असं मानून त्याच्यामध्ये स्नान करतात आणि पवित्र स्नान करून देवाचं दर्शन, विठ्ठलाचं दर्शन करतात. गंगेचं उगमस्थान भगवान शंकराच्या जटेत झालं आहे आणि ती नदी स्वर्गातून सरळ धरतीवर प्रकटली. तर भीमा ही नदी तिची उत्पत्ती शंकराच्या घामातून झाली असे म्हटले जाते. भीमेचे उगमस्थान श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. अतिशय उंचावर असलेले हे तीर्थस्थान असलं तरी हवा इथली बोचरी नाही, अजिबात बोचत नाही आणि येथील वातावरण फारच आल्हाददायक आहे. येथील निबिड अरण्यातून कधी मधी वाघ दृष्टीस पडतात. या जंगलात अनेक औषधी वनस्पती विपुल प्रमाणात आहेत. तसेच अन्य वन्य प्राणी सुद्धा इथे पाहावयास मिळतात महाराजा. आणि या तीर्थस्थानाला पोहोचणे आता हल्ली इतके फार अवघड झालेले नाही. फक्त कोकणातून येताना मात्र डोंगर मार्ग असल्यामुळे इथे पोहोचायला थोडासा त्रास होतो. फार पूर्वी येथे शाकिनी आणि डाकिनी यांचं निवास होतं आणि या भागात दाट लोकवस्ती नाही. पण असं असलं तरी शिवरात्रीच्या पर्वावर म्हणजे या उत्सवाच्या दिवशी भाविकांची फार मोठी गर्दी होते आणि ही गर्दी वाढल्यामुळेच हा परिसर अतिशय चमचमताना दिसतो. इतर वेळी भाविक येतात आणि दर्शन पूजन करतात आणि निघून जातात. आता तरी गेल्या काही दिवसापासून येथे बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाचे एक विश्रामगृह देखील येथे आहे. जंगलातील वाघ आणि सिंह रोज रात्री श्री भीमाशंकराचे दर्शन घेऊन जातात अशी एक आख्यायिका इथे ऐकायला मिळते. ज्योतिर्लिंगासंबंधी अनेक कथा आहेत आणि त्या अनेक कथांपैकी काही कथा मी आपल्या इथे तुम्हाला सांगतो.
पहिली कथा अशी आहे की प्राचीन काळी त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो फार उन्मत्त झाला होता. तिन्ही लोकांना त्याने त्रस्त करून सोडले होते. त्याच्या या कारवायामुळे सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. शेवटी स्वतः महादेव त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी निघाले. भगवान शंकरांनी विशाल रूप धारण केले. त्यांचे हे रूप बघून त्रिपुरासूर भयभीत झाला. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले आणि हे युद्ध अनेक दिवस चालू होते. शेवटी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्याच्या वधानंतर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचे संकट टळले. त्यावेळी भीमा शंकर यांनी जे भीमकाय रूप धारण केले होते, या भीमकाय रुद्र रूप धारण केलेल्या भीमाशंकराने त्या त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्यांना थकल्यासारखे वाटायला लागले आणि थोडी विश्रांती घ्यावी म्हणून ते सह्याद्रीच्या पर्वताच्या एका उंच जागी जाऊन बसले. अतिश्रमामुळे, कारण हे युद्ध फार मोठं चाललं होतं आणि त्यामुळे भीमाशंकर थकले होते आणि त्यामुळे त्या अतिश्रमामुळे त्यांच्या शरीरातून ज्या घामाच्या धारा निघाल्या त्या सहस्त्र धारा निघाल्या आणि त्या सहस्त्र धारांपैकी एक धार वाहत 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 जवळच्याच एका कुंडात जाऊन पडली. तिथे ती जमा झाली आणि तेथून ज्या नदीचा उगम झाला तिला भीमाशंकर असे नाव मिळाले. आजही तेथे या भीमेचे उगमस्थान पाहावयाला मिळते. भक्तांनी नंतर रुद्र रूप धारण केलेल्या शिवाची प्रार्थना केली आणि संत सज्जनांच्या रक्षणासाठी आपण येथेच निवास करावा अशी विनंती केली. भगवान शंकराने ती विनंती मान्य केली आणि ज्योतिर्लिंग रूपाने येथेच ते राहिले. अशी ही कथा आहे. दुसरी अशी एक कथा सांगितली जाते की रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि कर्कटी यांच्यापासून उत्पन्न झालेला एक राक्षस अतिशय वीर होता, आसुर होता आणि याचं नाव होतं भीमा. हा भीमासूर नावाचा जो राक्षस होता धर्माचा नाश करणारा होता, प्राणी मात्रांना त्रास देणारा होता. जेव्हा त्याने आपली आई कर्कटी हिला स्वतःच्या पित्याबद्दल विचारले, त्यांच्या निवासस्थानाबद्दल विचारले, तेव्हा ती म्हणाली, लंकाधिपती रावणाचे भाऊ कुंभकर्ण हे तुझे वडील होते आणि श्रीरामांनी त्यांना मारून टाकले. मी आजपर्यंत लंका पाहिली नाही. तुझे वडील आणि मी याच पर्वतावर भेटलो आणि त्यातूनच तुझा जन्म झाला. पतीच्या निधनानंतर मी याच पर्वतावर राहू लागले. माझे माहेर हे माझे आश्रय बनले. माझी आई पुष्कशी आणि वडील कर्कट ज्यावेळी अगस्ती ऋषींना खाण्यासाठी गेले त्यावेळी तपोबलाच्या सहाय्याने त्यांना भस्म करून टाकले. हे सर्व ऐकल्यावर हा भीमासूर श्रीहरी विष्णू आणि इतर देवांचा प्रतिशोध घेण्यासाठी तत्पर झाला. त्याने कठोर तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन अपार बलशाली होण्याचा वर प्राप्त करून घेतला. या वरदानाच्या बळावरच त्याने इंद्र, विष्णू यासह सर्व देवांना जिंकून आपल्या अधीन करून घेतले. त्यानंतर त्याने महान शिवभक्त कामरूपेश्वर यांचे सर्वस्व हरण केले आणि त्यांना
तुरुंगात टाकले. बंदीशाळेत असून देखील कामरूपेश्वर नियमित आणि विधीपूर्वक शिवपूजन करत असे. त्यांची पत्नी देखील नियमित शिव आराधना करत असे. इकडे इतर देवांना सोबत घेऊन ब्रह्मदेव आणि विष्णू यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली आणि त्यांना भीमासुरापासून त्यांच्या संकटापासून मुक्त करण्याची विनंती केली. शंकराने त्यांना अभय दिले. इकडे भीम या राक्षसाला कुणीतरी जाऊन सांगितले की कामरूपेश्वर तुझ्या संहारासाठी मोठे अनुष्ठान करत आहे. हे ऐकल्यावर भीमासूर कारागृहात गेला आणि त्याने राजा कामरूपेश्वराला त्याच्या पूजा अनुष्ठानाबद्दल विचारले. राजाने सर्व ते खरेच सांगितले आणि यावर त्याने राजाला सांगितले, कामरूपेश्वराला सांगितले की तू शंकराऐवजी माझे पूजन कर. राजाने याला नकार दिला. यावर भीमासुराने चिडून तेथील पार्थिव शिवलिंगावर तलवारीचा प्रहार केला. हो, पण तलवारीचा प्रहार करण्यापूर्वीच तेथे शिवशंकर प्रकट झाले. नंतर त्या दोघांमध्ये धनुष्यबाण, तलवार, परशु, त्रिशूल अशा विविध शस्त्रास्त्रांनी घनघोर युद्ध झाले. शेवटी येथे आलेल्या नारद मुनींच्या विनंतीवरून शंकराने हुंकार केला आणि हुंकाराने भीमासूर भस्म झाला. अशा तऱ्हेने देव कष्टमुक्त झाले, संकटमुक्त झाले. सर्व देवांनी आणि ऋषीमुनींनी शिवाला विनंती केली की आपण या ठिकाणी निवास करावा. त्यांच्या विनंतीला मान देऊन लोककल्याणार्थ महादेवाने भीमाशंकर नावाने तेथे निवास केला आणि ज्योतिर्लिंग रूप धारण केले. स्वयंभू महादेवाचे हे निवासस्थान. शिवभक्तजन हो, रथाच्या आकाराच्या डोंगरात, लक्ष द्या, रथाच्या आकाराच्या डोंगरात हे शिवस्थान वसलेले आहे. हे महादेवाचे स्थान वसलेले आहे. या डोंगराला रथाचलम असे म्हणतात. इथे आणखी एक कथा आहे की पूर्वी या भागामध्ये भतीराम नावाचा लाकूड तोड्या राहत असे आणि एकदा हा लाकूड तोड्या आपल्यासाठी लाकडे आणण्यासाठी तो वनात गेला. एका वृक्षाच्या बुंध्यावर जशी त्याने कुऱ्हाड मारली, तोच खालील जमिनीतून रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या महाराजा. आणि हे पाहून भतीराम अतिशय घाबरला. तो तिथून पळाला. थोड्या वेळाने अनेक लोक तिथे जमा झाले. कुणीतरी एक दुभती गाय तिथे आणून उभी केली. तिच्या आचळातून निघणाऱ्या दुधाच्या धारेने रक्ताच्या धारा निघण्याचे थांबले. नंतर अतिशय आश्चर्यकारक ज्योतिर्लिंग प्रकट झाले. भाविकांनी तेथे एक मंदिर बांधले आणि त्या ज्योतिर्लिंगाची मनोभावे मंदिरात प्राण प्रतिष्ठा केली. याच मंदिराला कालांतराने भीमाशंकर नावाने ओळखले जाऊ लागले. शिवलीलामृत, गुरुचरित्र, स्तोत्र रत्नाकर अशी अनेक धर्मग्रंथ आहेत. त्या ग्रंथांमध्ये भीमाशंकराचा महिमा वर्णन केलेला आहे. त्याचबरोबर गंगाधर पंडित, समर्थ रामदास स्वामी, श्रीधर स्वामी, नरहरी मालो, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनीही श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य वर्णन केलेले आहे. साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाराम महाराज देखील येथे दर्शनाला येऊन गेल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. तसेच पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि रघुनाथ यांच्या आवडीचे हे ठिकाण असल्याचे उल्लेख इतिहासात मिळतात. त्याचबरोबर रघुनाथ पेशवे यांनी इथे विहीर खणल्याचाही उल्लेख इतिहासात मिळतो.
श्रीमंत पेशव्यांचे दिवाण, त्यांचे दिवाणजी जे होते त्यांचं नाव नाना फडणवीस यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पुण्याचे सावकार चिमणाजी अंताजी नाईक भिडे यांनी इसवी सन 1737 मध्ये मंदिराचा सभामंडप बांधून काढला. श्री भीमाशंकराचे मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचे बांधलेले आहे. संपूर्ण मंदिराला दशावताराच्या मूर्तींनी सजवलेले आहे. अतिशय कोरीव कामाने मंदिर नटलेले आहे. मुख्य मंदिराच्या जवळच नंदीचे मंदिर आहे आणि जवळच एक प्रचंड घंटा बांधलेली आहे. तिचे वजन महाराजा 5 मण आहे. एक मण म्हणजे 40 किलो गुणिले 5 बरोबर 200 किलोची ही घंटा आहे. त्या घंटेवर इसवी सन 1721 असे कोरलेले आहे. हिच्या निनादाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. दररोज रुद्र, महिम्न आदी स्तोत्रांद्वारे आणि दयादुधाने श्री भीमाशंकराला अभिषेक केला जातो. पूजेचे सर्व साहित्य अतिशय उंची आणि महाग मोलाचे दर्जेदार असते. येथील निसर्ग सौंदर्य अतिशय सुंदर आहे आणि नेत्र सुखद आहे. श्री भीमाशंकर मंदिराच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि त्यांच्याशी संबंधित अनेक वेगवेगळ्या कथा आपल्यास इथे ऐकाव्याला मिळतात. या स्थळांमध्ये मोक्षकुंड, ज्ञानकुंड, गुप्त भीमेश्वर, सर्व तीर्थ, पापनाशिनी, आख्यातीर्थ, व्याघ्रतीर्थ, साक्षी विनायक, त्याचबरोबर गोरक्षनाथांचा आश्रम, दैत्य संहारिणी कमलजा या देवीचे स्थान आणि तळे हनुमान तळ इत्यादी जागा अतिशय प्रेक्षणीय आहेत. महाराजा निश्चित पहा, लवकर लवकर पहा. येथील कोकण किनारा या भागातील नागफण्याचा कडा अतिशय भयंकर आहे. जवळपास 3000 फूट उंच असलेल्या या ठिकाणाहून सुद्धा हा पायथ्याचा कोकणचा परिसर स्पष्ट दिसतो. परंतु महाराजा येथून हे दृश्य उभ्याने पाहता येतच नाही, शक्यच नाही. कारण यासाठी जमिनीवर आडवे झोपावे लागते आणि हा झोपूनच हा परिसर पाहता येतो, म्हणजे तो कोकणचा परिसर. आणि झोपलेल्या, विशेष म्हणजे आणखी कमालीची गोष्ट अशी आहे की झोपलेल्या माणसाचेही पाय धरून ठेवावे लागतात आणि निसर्गाचा हा भयानक परंतु नयनाभिराम चमत्कार दृश्य रूपात पाहताना सुद्धा जय भीमाशंकर, जय भीमाशंकर असा जयघोष करावा लागतो. तेव्हा रसिक बंधू आणि भगिनींनो, शिवभक्तजन हो, हा भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचा जो माहितीपूर्वक यात्रेचा जो आढावा किंवा कथा, गोष्टी आणि माहिती आपणास आवडली असेल तर आपण निश्चित शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आवडल्यास हा व्हिडिओ शेअर पण करा. तेव्हा आजची ही भीमाशंकरची यात्रा संपन्न होत आहे. भेटूया पुढच्या यात्रेमध्ये. तोपर्यंत नारायणला निरोप द्या. नमस्कार. ओम नमः शिवाय. जय भीमाशंकर.